महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारने विदर्भासाठी मोठी घोषणा केली आहे. विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या प्रकल्पामुळे 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा तयार होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगाची समिती शिफारशींचा रिपोर्ट डिसेंबर 2026 पर्यंत राज्य सरकारकडे सोपवू शकते. यानंतर 8वा वेतन आयोग लागू होऊन कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. HS8 नंबर प्लेट लावण्याची मुदत आता संपली आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता विना HS8 वाहन चालवणाऱ्यांना दररोज 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. व्हॉट्सअप युजर्ससाठी कामाची बातमी आहे. व्हॉट्सअप नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स लॉन्च करत असतात. आता व्हॉट्सअप लवकरच एक नवीन फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचर मध्ये तुम्हाला आता मेसेज शेड्यूल करता येणार आहे. कर्तृत्ववान शिस्तप्रिय असलेल्या अजित पवारांकडे मुख्यमंत्री पदासाठी आवश्यक संपूर्ण क्षमता, दृढनिश्चय आणि प्रामाणिकता होती. त्यांच्या रूपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळू शकला असता. मात्र आता ते आपल्यामध्ये नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबितच राहणार आहेत. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रलंबित निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळत उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका घेण्यास मनाई केली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2025-26 हंगामातील कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली 27 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा आणि अतिवृष्टीमुळे उशिरा सुरू झालेल्या काढणीमुळे कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने त्यांनी पत्राद्वारे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. युट्यूबवरील युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभा आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्यास इच्छुक असूनही कृष्णराज महाडिक यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र आता भाजपने कृष्णराज यांच्यावर युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने सोमवारपासून जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे दिलासा मिळालाय. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंवर मोदी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सिंगापूर सोबत व्यापारी करारावर चर्चा करणाऱ्या ग्रुपमध्ये सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला. इतकंच नाही तर सुप्रिया सुळेंकडे खासदारांच्या त्या गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. नुकतीच भिगवण येथे घडलेली लव्ह जिहादची घटना आणि राज्यात घडणाऱ्या शेकडो घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदू संघटनांकडून प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठवून या विषयात लक्ष देऊन कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगनराणी हा अर्थसंकल्प नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर करणार आहेत. दरम्यान मुंबईकरांना या अर्थसंकल्पातून काय काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी ठाकरे सेना व राष्ट्रवादी शरद पवार गट इच्छुक असताना काँग्रेसनेही यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राज्यसभेच्या बदल्यात काँग्रेसने विधान परिषदेची जागा ठाकरे सेनेला देऊ केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या एका जागेवरून आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी गती देणारी बातमी समोर आली आहे. 29 मार्च पासून कोल्हापूर ते नवी मुंबई मार्गावर इंडिगो कंपनीची विमान सेवा आठवड्यातील 7ही दिवस सुरू होत आहे. विशेष म्हणजे ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 सत्रात उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.